नमस्कार. NSP न्यूज सक्सेस पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागाला मोठा फटका बसला आहे. भोवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याने संपूर्ण मार्ग बंद झाला असून ग्रामस्थांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. या घटनेमुळे नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, रुग्ण तसेच गरोदर महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे डोंगराचा मोठा भाग अचानक रस्त्यावर कोसळला. त्यामुळे माती, दगड आणि झाडे रस्त्यावर पसरली असून कोणत्याही प्रकारची वाहतूक शक्य नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुचाकी, चारचाकी तर दूरच, पायी जाणेही धोकादायक बनले आहे. या रस्त्यावरून दररोज अनेक विद्यार्थी शाळेत जातात, तसेच शिक्षकही याच मार्गाने शाळेत येणे जाणे करतात. मात्र रस्ता बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून शिक्षकांनाही शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे. परिणामी शैक्षणिक कामकाज विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याहून गंभीर बाब म्हणजे परिसरातील गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा वेळेत मिळाली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला तातडीने माहिती दिली असून रस्ता लवकरात लवकर खुला करण्याची मागणी केली आहे. काल दिनांक 23 रोजी अतिशय मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी निर्माण झालेल्या आहेत. त्यापैकी भोवाडी आणि कुंदातापाडा या गावांच्या मध्यस्थी फार मोठं दरड कोसळून पूर्णपणे रस्ता बंद झालेला आहे. या भोवाडी गावात 990 ही लोकसंख्या असून त्यांना पुढील जाण्यासाठी मोखाडा असेल अशा ठिकाणी जाण्यासाठी आणि खास करून शेतकऱ्यांसाठी पुढे जाण्यासाठी, शेतावर जाण्यासाठी पूर्णपणे हा रस्ता बंद झालेला आहे. आणि एकतर गरोदर माता असतील, काही पेशंट असतील, त्यांना पुढे हॉस्पिटलला जाण्यासाठी ॲम्ब्युलन्ससुद्धा इकडे येऊ शकत नाही, कारण पूर्णपणे रस्ता बंद झालेला आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता शिक्षकसुद्धा तिकडंच थांबावं लागतात. त्यांनासुद्धा या भोवाडी गावात येण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. म्हणून प्रशासनाने ताबडतोब याची दखल घ्यावी आणि ताबडतोब हा रस्ता मोकळा करावा. मी आताच BDO साहेबांशी, तहसीलदार साहेबांशीही बोललेलो आहे, परंतु त्यांनी ताबडतोब यामध्ये लक्ष देऊन ताबडतोब हा रस्ता तात्काळ खुला करून द्यावा, मोकळा करून द्यावा. आणि एवढंच मी या प्रशासनाला विनंती करतो की आता तुम्ही कराल ही अपेक्षा.